हा साहेब, हा बोला. काही नाही इथं फार्मर आलो. येस 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 हॅलो. येस येस हो 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 चालेल चालेल चालेल. नमस्कार, मी किशोर कमल हिंगणे महाराज, प्राध्यापक लक्ष्मण सर आके, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर ओबीसीचे योद्धे लढणारे कार्यकर्ते हे आता आम्ही पाटस टोल नाका या ठिकाणी उपस्थित आहोत. जो काय आपला 1 सप्टेंबरला मुंबईला एल्गार मोर्चा जाणार आहे त्याचं आयोजन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व आके सरांबरोबर इथं उपस्थित आहोत आणि या ठिकाणचं नियोजन आणि नियोजनाची पाहणी करण्यासाठी आत्ता सध्या आम्ही इथं उपस्थित आहोत. या ठिकाणी हाके सर आहेत आणि सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून महत्त्वाचे कार्यकर्ते जे आहेत आणि खरं सांगायचं तर हे प्रत्येक घटकातले कार्यकर्ते आहेत. इथं कुणी असा विशिष्ट एका घटकातला नाही आहे आणि सर्व कार्यकर्ते इथं उपस्थित आहेत. या ठिकाणी टोलनाक्यावर पाहणी सुरू आहे कशा पद्धतीने, कारण की या ठिकाणी कमीत कमी 1,500 ते 2,000 गाड्या येणार आहेत. त्या दृष्टिकोनातून या ठिकाणची आखणी कशी करता येईल, या ठिकाणी लोकांच्या सर्व सोयी कशा करता येईल, हे सर्व नियोजन करण्यासाठी स्वतः हाके सर या ठिकाणी उपस्थित आहे. नमस्कार. माझ्या पुढे जायचं नाही. माझ्या पुढे जायचं. मी आता समक्ष पाहताय या ठिकाणी महाराष्ट्रातून ओबीसीच्या प्रत्येक छोट्या घटकातून सुद्धा लोक इथं जमा झालेत. प्राध्यापक हाके सर इथं आलेले आहेत आणि अपेक्षित आम्हाला खरं तर असं होतं की इथं 1000 गाड्या येतील, पण खरंच आरक्षण गेलेले. त्याच्यामुळं आता छोटा मायक्रो घटक सुद्धा त्याला कळून चुकले की आपण काय ऐकायचं आणि कुणाचं ऐकायचं. त्याच्यामुळे एवढा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाले. हे आमचे पैलवान आहेत. या आज पैलवानांनी या पूर्णपणे जे काय जबाबदारी घ्यायची आहे, समजून घ्या मी पैलवान म्हणतोय, पैलवानांची जबाबदारी काय असते, संरक्षण, ही जबाबदारी उचललेली आहे. हे आमचे बापूसाहेब आहेत. त्याच्यामुळं
यांचं नियोजन आणि इथली सगळी पाहणी करून इथली आखणी कशी करायची याचं नियोजन सुरू आहे. आमचे मार्गदर्शक हे नेहमी आमच्यासाठी मार्गदर्शक म्हणून राहिलेले आहेत. समक्ष बिडकर साहेब आहेत, या ठिकाणी प्रत्येक घटकातून भागातून आलेले टिळे साहेब आहेत. आणि अपेक्षित आमचं असं होतं की 1000 गाडी, आता 1000 नाही, या ठिकाणी कमीत कमी 2,500 ते 3,000 गाडी येते. त्यामुळं 2,500 ते 3,000 गाड्या 100% या भागातून जास्तीत जास्त गाड्या निघतील. आणि हा लढा आता माननीय लक्ष्मण हाके साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुंबई 1 सप्टेंबरला 100% आम्ही जाम करणार. येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार, ओबीसी एकजुटीचा विजय असो, ओबीसी एकजुटीचा विजय असो. हाके सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हाके सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जय ज्योती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुल्यांचा विजय असो. राजर्षी शाहू महाराजांचा विजय असो. श्लोक राजमाता अहिल्याबाई होळकरांचा विजय असो. येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार. प्राध्यापक लक्ष्मण हाके सर आगे बढ़े, हम तुम्हारे साथ हैं. ओबीसी एकजुटीचा विजय असो. ओबीसी एकजुटीचा विजय असो. अरे कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. ओबीसी हक्काचं संरक्षण झालंच पाहिजे. ओबीसी हक्काचं संरक्षण झालंच पाहिजे. ओबीसी हक्काचं संरक्षण झालंच पाहिजे. ओबीसी हक्काचं संरक्षण झालंच पाहिजे.